आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। कटला तालुक्यात अवकाळी आणि वादळी पावसाचा फटका बसला असून देवळाने येथे घराचे छत कोसळून 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। जखमींमध्ये 2 वृद्ध महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। येवला तालुक्यात सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। सायंकाळच्या सुमारास देवळाने गावात जोरदार वाऱ्यांसह पावसाने कहर केला। यावेळी जाधव कुटुंबाच्या घराचे छत अचानक कोसळल्याने घरातील 2 वृद्ध महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने अंदरसूल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली। यावेळी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत जखमींच्या उपचाराचा खर्च भुजबळ कुटुंबीय उचलणार असल्याचे सांगितले। तसेच शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले। हे नुकसान झालं होतं। हे जे जखमी महिला आहेत, ही जखमी महिला आहेत आणि 14 टाके पडले साहेब त्यांना। आणि हा छोटा बच्चू आहे, याला लागलंय। हे ते जखमींचे नातेवाईक आता हो, जखमींचे नातेवाईक तुमच्याशी बोलताय साहेब। हां बोला बोला काय बोला सांगा। ठीक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, काय असेल ना त्याचा आपण हे करू, पत्रे वगैरे सरळ व्यवस्थित खूप तब्येतीची अगोदर काळजी घ्या। कोण आहे का तिथे डॉक्टर बिक्टर कोण आहे सर साहेब? जी काय अडचण असेल आणि जे काही खर्च लागेल तो सगळा खर्च आपण द्यायचा आहे बरं का। आणि ते पत्रे बित्रे पण जे आहे सरकारकडे नाही दिले तर आपण करून द्यायचं आहे सगळं। चालेल, ओके हो सर, समजलं ना? हो कलेक्टरला पण कळवतो। यस सर। जर उचललं तर ताबडतोब आपण आपल्यातर्फे त्यांना ते करून द्यायचं आहे। यस सर, यस सर, यस सर, खर्च करायचं। ओके सर, ठीक आहे, ओके सर। आणि पहिल्यांदा अगोदर काळजी घ्या आणि जर जास्त आजारी असेल तर असं एवढ्याच्या डॉक्टर मध्ये आहे ना? नाही, अंदरसूल मध्येच उपचार सुरू आहेत सर। मला न्यायचं आहे का कुठे, नाशिकला वगैरे कुठे काही गरज आहे का? नाही सर, तशी परिस्थिती नाही आहे। जर वाटलं तर मी संतोष खैरनार आले या ठिकाणी, आपले वैद्यकीय मदत कक्षाचे, मी त्यांना तसं कळवतो सर। तसं जर वाटलं तर येवला किंवा नाशिक किंवा मुंबई कुठे न्यायचं असेल तर आपण त्यांना ताबडतोब तिकडून हलवू। यस सर। म्हणजे डॉक्टरांना विचारा, ते जर स्टेबल असतील तर काही प्रॉब्लेम नाही। यस सर, यस सर। हा, आराम करू। यस सर, थँक्यू सर। काही नुकसान झालंय, 3 रुग्ण आपल्याकडे दाखल आहेत। आज देवळाणे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्या पावसामध्ये एकाच घरातील 3 जणांचे विटा पडून त्या गंभीररित्या जखमी झाले। त्यापैकी आमच्याकडे एका आजीला आम्ही जवळजवळ 16 ते 17 टाके टाकून, परिस्थिती गंभीर होती पण तिला आता सध्या उपचार चालू आहे। त्यासह एक 3 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर पण वीट पडली, त्याला पण आम्ही टाके टाकले। त्याचबरोबर एक 55 ते 60 वर्षाची आजीबाई, तिला पण आम्ही टाके टाकले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे। आज जे येवल्यामध्ये नुकसान झालंय, 3 रुग्ण हे गंभीर आहेत, काय आहे? आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे देवळाणे तालुका येवला येथील जाधव कुटुंबियावर आज अचानक पावसाने त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले। त्यामुळे त्या वयोवृद्ध आजी जाधव कुटुंबातल्या, त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली। त्यांना 15 टाके पडलेले। त्यानंतर दुसऱ्या त्या मावशी आहेत, त्यांना 8 टाके पडलेले आणि लहान बच्चू होता, त्याला 5 टाके पडलेले। असे 3 जण गंभीर जखमी झाले होते। परंतु ही घटना आपल्याला येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना कळाली। त्यांनी तात्काळ मला माहिती दिली की अशा ठिकाणी अशी घटना घडलेली। त्यामुळे मी ताबडतोब दवाखान्यामध्ये उपस्थित राहिलो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांना सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मला सूचना देण्यात आलेल्या आहे। त्याप्रमाणे यापुढील जे काही वैद्यकीय खर्च असेल किंवा त्यांच्या घराचे पत्र्याचं जे काही नुकसान असेल ते साहेबांच्या माध्यमातून ते खर्च करणार आहे। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या।
आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.